समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू. मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजातल्या 52 जातींना ओबीसीतलं आरक्षण युतीचं सरकार होतं तेव्हा आम्ही दिलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझा सवाल आहे, जर तुम्ही अशा अध्यक्ष महोदय मला सांगा, मुस्लिम समाजाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मध्ये तुम्ही स्कॉलरशिप का नाही दिली? अध्यक्ष महोदय, आम्ही दिली. अध्यक्ष महोदय, 50% त्यांचे पैसे आमच्या सरकारने हा निर्णय केला. का तुम्ही केला ना? अध्यक्ष महोदय, का तुम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही? का नाही दिलं सांगा. अध्यक्ष महोदय, यांना राजकारण करू द्या. राज्य सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू. मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजातल्या 52 जातींना ओबीसीतलं आरक्षण युतीचं सरकार होतं तेव्हा आम्ही दिलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझा सवाल आहे, जर तुम्ही अशा अध्यक्ष महोदय मला सांगा, मुस्लिम समाजाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मध्ये तुम्ही स्कॉलरशिप का नाही दिली? अध्यक्ष महोदय, आम्ही दिली. अध्यक्ष महोदय, 50% त्यांचे पैसे आमच्या सरकारने हा निर्णय केला. का तुम्ही केला ना? अध्यक्ष महोदय, का तुम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही? का नाही दिलं सांगा. अध्यक्ष महोदय, यांना राजकारण करू द्या. राज्य सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू. मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे.